पाठ 5 अपूर्णांक। या ठिकाणी एक भाकरी आहे। ही भाकरी आपण 2 जणांना समान वाटली तर काय होईल? प्रत्येकाला अर्धी भाकरी मिळेल। आता अर्धा हा अपूर्णांक याप्रमाणे दाखवतात। अर्धा हा अपूर्णांक 1/2 असा दाखवतात। या ठिकाणी 1 आहे हा अंश आणि 2 आहे हा छेद। आता समजा आपण या भाकरीचे 4 समान भाग केले। यातले 2 भाग एकाला दिले। हे कसं दाखवणार? तर 2/4। या ठिकाणी 2 हा अंश आणि 4 हा छेद आहे। पण म्हणजे याचाही अर्थ अर्धी भाकरी दिली असाच होतो की नाही? म्हणजे 1/2 असेल तरीही अर्धी भाकरी आणि 2/4 असेल तरीही अर्धी भाकरी। आता आपण एक कलिंगड घेतलं आणि त्याचे 6 समान भाग केले। पण द्यायचे 6 लोकांना नाही, 2च जणांना समान वाटायचे। मग एकाला तुम्ही किती भाग देणार? 3 भाग देणार आणि दुसऱ्याला 3 भाग। याचाच अर्थ प्रत्येकाला मिळालेला भाग असणार आहे 3/6। पण म्हणजे तुम्ही अर्ध कलिंगडच दिलंय की नाही? याचा अर्थ 3/6 हा सुद्धा अर्धा हाच अपूर्णांक दाखवतो। म्हणजे अर्धा हाच अपूर्णांक आपण 1/2, 2/4 आणि 3/6 अशा 3 चिन्हांनी दाखवलाय। म्हणजे या तीनही अपूर्णांकाची किंमत समान आहे। आणि हे आपण कसं दाखवणार? तर 1/2 बरोबर 2/4 बरोबर 3/6 अशा समान किंमत असलेल्या अपूर्णांकांना म्हणायचं सममूल्य अपूर्णांक। आता सममूल्य अपूर्णांक तयार कसे करायचे ते बघूया। अपूर्णांकातल्या अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणलं तर त्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक मिळतो। किंवा असं म्हणता येईल की अपूर्णांकातील अंश आणि छेद या दोघांनाही एकाच संख्येने भाग जात असेल तर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो। बघूया खरंच कसं आहे ते। चौकटीत योग्य संख्या लिहा। 1/2 बरोबर चौकट छेद 20। दोन्ही ठिकाणी आपल्याला छेद दिला आहे। या ठिकाणी छेद आहे 2, या ठिकाणी आहे 20। 2 या छेदाचं 20 या छेदात रूपांतर करण्यासाठी त्याला 10 ने गुणायला पाहिजे। आणि सममूल्य अपूर्णांक मिळवण्यासाठी अंशाला आणि छेदाला त्याच समान संख्येने गुणायला पाहिजे। म्हणून 1 गुणिले 10 छेद 2 गुणिले 10 बरोबर 10/20। पुढचं गणित 3/4 बरोबर 15 छेद चौकट। या ठिकाणी आपल्याला दोन्ही अंश दिसतायत। 3 या अंशाला 5 ने गुणलं की त्याचे होतील 15 आणि म्हणून 3 ला 5 ने गुणू आणि 4 लाही 5 ने गुणू। म्हणून 3 गुणिले 5 छेद 4 गुणिले 5 बरोबर 15/20। पुढचं 14/26 बरोबर चौकट छेद 13। या ठिकाणी दोन्ही छेद आपल्याला माहिती आहेत। 26 या छेदाला 2 न भागलं तर त्याचा छेद होईल 13। म्हणून 14/2 छेद 26/2 बरोबर 7/13। यानंतर पुढील अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 18 असणारा अपूर्णांक मिळवा। दिलेला अपूर्णांक आहे 1/2। 2 या छेदाला 9 ने गुणलं की छेद होईल 18। म्हणून 1 गुणिले 9 छेद 2 गुणिले 9 बरोबर 9/18। यानंतरचा अपूर्णांक 2/3। अंश आणि छेदाला 6 ने गुणू। म्हणून 2 गुणिले 6 छेद 3 गुणिले 6 बरोबर 12/18। पुढचा अपूर्णांक 4/6। अंश आणि छेद यांना 3 ने गुणू। म्हणून 4 गुणिले 3 छेद 6 गुणिले 3 बरोबर 12/18।
पुढचं उदाहरण, दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य असे दोन सममूल्य अपूर्णांक तयार करा. दिलेला अपूर्णांक 4/5. आपण छेद 15 असणारा सममूल्य अपूर्णांक तयार करू आणि त्यासाठी अंश आणि छेदाला 3 न गुणू. म्हणून 4 गुणिले 3 छेद 5 गुणिले 3 बरोबर 12/15. यानंतर याच अपूर्णांकाला सममूल्य असा 25 छेद असलेला अपूर्णांक तयार करू. यासाठी अंश आणि छेद दोघांनाही 5 न गुणू. म्हणून 4 गुणिले 5 छेद 5 गुणिले 5 बरोबर 20/25. यानंतर बघूया समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकांचे छेद समान त्यांना म्हणायचं समच्छेद अपूर्णांक आणि ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न त्यांना म्हणायचं भिन्नछेद अपूर्णांक. आता भिन्नछेद अपूर्णांकाचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करूया. उदाहरण आहे, दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा. 3/5 आणि 3/7. समच्छेद अपूर्णांक करण्यासाठी पहिल्यांदा दोन्ही छेद म्हणजे 5 आणि 7 यांच्या पटी लिहू. 5, 10, 15, 20, 25, 30, 35 टिंब टिंब टिंब. आणि 7ची पट 7, 14, 21, 28, 35 टिंब टिंब. या दोनही ठिकाणी आपल्याला 35 ही सामायिक संख्या आहे आणि म्हणून अपूर्णांकाचा छेद 35 करू. म्हणून 3 गुणिले 7 छेद 5 गुणिले 7 बरोबर 21/35. आणि 3/7 साठी 3 गुणिले 5 छेद 7 गुणिले 5 बरोबर 15/35. म्हणून 21/35 आणि 15/35 हे अनुक्रमे 3/5 आणि 3/7 या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांक आहेत. यातलंच दुसरं उदाहरण, दिलेले अपूर्णांक 3/8 आणि 1/6. पहिल्यांदा 8ची पट लिहू. 8, 16, 24, 32 टिंब टिंब टिंब. त्यानंतर 6च्या पटीतल्या संख्या 6, 12, 18, 24 टिंब टिंब. या ठिकाणी 24 ही दोन्ही संख्याच्या पटीतली संख्या आहे. म्हणून 24 हा अपूर्णांकाचा छेद करू. म्हणून 3 गुणिले 3 छेद 8 गुणिले 3 बरोबर 9/24 आणि 1 गुणिले 4 छेद 6 गुणिले 4 बरोबर 4/24 हे समच्छेद अपूर्णांक. यानंतर समच्छेद अपूर्णांकाच्या लहान मोठेपणाची तुलना करू. समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मात्र समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. मग आता भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा बघूया. त्यासाठी दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान करावे लागतील. उदाहरण आहे, खालील अपूर्णांकाच्या जोड्यांमधील चौकटीत च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठा किंवा समान यापैकी योग्य चिन्ह लिहा. 3/7 चौकट 3/7. दोनही ठिकाणी अंश समान, छेद समान, म्हणून 3/7 बरोबर 3/7. दुसरं उदाहरण, 3/8 चौकट 2/8. या दोनही ठिकाणी छेद समान आहे, म्हणून ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणून 3/8 मोठा 2/8 पेक्षा. पुढचे अपूर्णांक आहेत 2/11 आणि 10/11. या दोनही ठिकाणी छेद समान आहेत आणि म्हणून ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. 2 लहान 10 पेक्षा, म्हणून
2/11 लहान 10/11 पेक्षा. पुढचे अपूर्णांक 5/12 1/6. या ठिकाणी अपूर्णांकांचे छेद समान नाहीत, ते समान करावे लागतील. 6 या छेदाचा 12 हा छेद करणं शक्य आहे. त्यासाठी अंश आणि छेदाला 2 न गुणू. म्हणून 1/2 छेद 6/2 बरोबर 2/12. म्हणून अपूर्णांक 5/12 आणि 2/12. यामध्ये 5 मोठे 2 पेक्षा, म्हणून 5/12 मोठे 2/12 पेक्षा, म्हणून 5/12 मोठे 1/6 पेक्षा. पुढचं उदाहरण 2/3 चौकट 4/7. या ठिकाणी छेद समान करण्यासाठी 2/3 ला अंश आणि छेदात 7 न गुणू. म्हणून 2 × 7 3 × 7 बरोबर 14/21. आणि 4/7 ला अंश आणि छेदात 3 न गुणू. म्हणून 4 × 3 7 × 3 बरोबर 12/21. आता 14/21 आणि 12/21 मध्ये 14 मोठे 12 पेक्षा, म्हणून 14/21 मोठे 12/21 पेक्षा, म्हणून 2/3 मोठे 4/7 पेक्षा. यानंतर समच्छेद अपूर्णांकांची बेरीज. ही बेरीज करताना अपूर्णांकांच्या अंशांची बेरीज करायची आणि त्या अपूर्णांकांचा छेद बेरजेच्या छेदस्थानी तसाच लिहायचा. उदाहरणार्थ 7/12 अधिक 2/12 बरोबर 7 अधिक 2/12 बरोबर 9/12. पुढचं उदाहरण 2/10 अधिक 4/10 अधिक 3/10 बरोबर 2 अधिक 4 अधिक 3/10 बरोबर 9/10. पुढचं उदाहरण एका मैदानाचा 3/4 भाग 5वीच्या मुलांनी आणि 1/4 भाग 4थीच्या मुलांनी स्वच्छ केला, तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला? एकूण भाग काढण्यासाठी बेरीज करू. म्हणून 3/4 अधिक 1/4 बरोबर 4/4. अपूर्णांकाचा अंश आणि छेद समान असेल तर त्या अपूर्णांकाची किंमत असते 1. म्हणून 4/4 बरोबर 1. म्हणजेच संपूर्ण मैदान स्वच्छ झाले. यानंतर समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी. ही वजाबाकी करताना अपूर्णांकांच्या अंशाची वजाबाकी अंशस्थानी लिहायची आणि छेदस्थानी दिलेल्या अपूर्णांकाचा छेद तसाच लिहायचा. वजाबाकी करा. 7/9 वजा 2/9 बरोबर 7 वजा 2/9 बरोबर 5/9. पुढचं उदाहरण एका भिंतीचा 7/10 भाग रंगवायचा आहे. त्यापैकी 4/10 भाग रामूने रंगवला, तर अजून किती भाग रंगवायचा राहिला? 7/10 वजा 4/10 बरोबर 7 वजा 4/10 बरोबर 3/10 भाग रंगवायचा राहिला. यानंतर भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. बेरीज करा. 2/21 अधिक 3/7 बरोबर 2/21 अधिक 3 × 3 छेद 7 × 3, कारण छेद आपण करणार आहे 21 बरोबर 2/21 अधिक 9/21 बरोबर 2 अधिक 9/21 बरोबर 11/21. आता वजाबाकी 4/6 वजा 3/5. दोन्ही अपूर्णांकांचा 30 हा समान छेद करूया. 4 × 5 छेद 6 × 5 वजा 3 × 6 छेद 5 × 6 बरोबर 20/30 वजा 18/30
बरोबर 20 वजा 18 छेद 30 बरोबर 2/30. यानंतर समूहाच्या संदर्भात अपूर्णांक व अपूर्णांकांची पट म्हणजे काय बघा 20 ठिपक्यांच्या समूहाचा 1/4. या ठिकाणी छेद आहे 4. मग आपण 20 ठिपके 4 ओळींमध्ये मांडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. किती ओळी झाल्या? 4 ओळी. आता अंश आहे 1 म्हणजे आपल्याला ह्यातली एकच ओळ घ्यायची. म्हणून 20चा 1/4 बरोबर 5. म्हणजेच 20 भागिले 4 बरोबर 5. यानंतर 15ची 2/3 पट म्हणजे 15 आपल्याला 3 ओळीत मांडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती ओळी झाल्या? 3 ओळी. आणि प्रत्येक ओळीत किती ठिपके आले? 5 ठिपके. आता आपल्याला 2/3 पट करायचे. या ठिकाणी अंश आहे 2 म्हणजे यातल्या 2 ओळी आपण घ्यायच्या. मग त्या 2 ओळी म्हणजे झाले 10. म्हणून 15ची 2/3 पट म्हणजे 10. आता उदाहरण बघूया. खाली दिलेल्या समूहाचा 1/3 म्हणजे किती? 18 पुस्तके. या ठिकाणी छेद आहे 3 म्हणून 18 पुस्तके आपल्याला 3 ओळीत मांडायची. ती मांडल्यावर प्रत्येक ओळीमध्ये किती पुस्तकं दिसली? 6 पुस्तकं. आणि आपल्याला घ्यायचा आहे किती भाग? अंश आहे 1 म्हणजे एकच भाग. म्हणजे 18 पुस्तकांचा 1/3 म्हणजे 6 पुस्तके. आता खाली दिलेल्या संख्येचा दिलेल्या अपूर्णांका एवढा भाग काढा. 64चा 3/8 म्हणजे आपण 64ची 1/8 पट करायची. ती येईल 8. आणि आता त्याची 3 पट करायची म्हणजे झाले 8×3 24. म्हणजे 64चा 3/8 बरोबर 24. यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा आहे अपूर्णांक जो आपण वाचणार आहे 1.1/2. यामध्ये 1 हा पूर्णांक भाग आणि 1/2 हा अपूर्णांक भाग म्हणून याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा मोठा असेल त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात आणि त्याचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करता येतं.